नमस्कार मित्रांनो. आज पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 5 झालेला आहे. आपल्याला 6 घ्यायचा आहे. ओके. 2025 आणि 2026चं. तर मी द संदेश अकॅडमीमधले मी संदेश. आज आपण पेपर क्रमांक 6 याच्याबद्दल 25 प्रश्न डिस्कस करणार आहोत. पहिले प्रश्न आहेत जनरल नॉलेज. दुसरा आहे इंटेलिजंट टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. नंतर गणित, मराठी मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी 2024 ते 2025 जे पोलीस भरतीच्या पोलीस भरतीच्या पोलीस भरतीसाठी जवळपास 1 ते 1.5 वर्षाचं जी के लागतं, करंट आप लागतं आपल्याला. एवढं लक्षात ठेवा. ते आपण बघणार आहोत. याचा सर्वांचा एक कॉम्बो मिळून एक आपण 25 क्वेश्चनचं ॲनालिसिस करणार आहोत. तर चला टाईम न वाया घालवतात आपण प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1. भारतीय संसदेत शून्य प्रहार कोणत्या वेळेस असतो? कोणता प्रहार? शून्य प्रहार. शून्य प्रहारला काय म्हणतात? 0 हवर. ऑप्शन ए सकाळी 11 वाजता, ऑप्शन बी दुपारी 2 वाजता, ऑप्शन सी सकाळी 10 वाजता, ऑप्शन डी संध्याकाळी 6 वाजता. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे, सकाळी 11 वाजता. ओके. आता याच्यात सांगायचं म्हटलं तर शून्य प्रहार म्हणजे भारतीय संसदेत शून्य प्रहार हे सकाळी 11 वाजता सुरू होते. किती वाजता सुरू होते? 11 वाजता सुरू होते. यामध्ये कोणतेही पुनर्नियोजन म्हणजे कोणतंही नियमित नियोजन नसतानाही, आता हे नियोजन आहे की संसदेत गेल्यानंतर हे प्रश्नावर चर्चा केली जाईल, असं केलं जाईल. हे असं नियोजन न ठेवता तातडीने महत्त्वाचे प्रश्न किंवा एखादा काही इम्पॉर्टंट मुद्दा झालेला आहे किंवा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची, चर्चा करायची असेल तर ती कशामध्ये केली जाते? 0 हॉवरमध्ये केली जाते, म्हणजे शून्य प्रहार. लक्षात ठेवा. हे प्रश्नोत्तराच्या तासानंतर सुरू होते. 0 हॉवर कधी सुरू होतो? अगोदर कोणता तास होतो? प्रश्नोत्तराचा. प्रश्नोत्तराच्या तासानंतर लगेच काय चालू होतो? शून्य प्रहार. लक्षात ठेवा. असा क्रम पण विचारला जातो. ओके. झाला, समजलं पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. अनुच्छेद 370 कशाशी संबंधित आहे? महाराष्ट्र. ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्राच्या विशेष अधिकाऱ्यांशी, ऑप्शन क्रमांक बी जम्मू काश्मीरच्या विशेष दर्जाशी, ऑप्शन क्रमांक सी भारतीय भाषाशी, ऑप्शन क्रमांक डी केंद्रशासित प्रदेशाशी. आन्सर काय आहे? जम्मू काश्मीरच्या विशेष दर्जाशी. आता हा मुद्दा जम्मू काश्मीरच्या विशेष दर्जाचे अनुच्छेद 370 आर्टिकल किती? 370 हे भारतीय संविधान विशेष तरतूद होती ती जम्मू काश्मीरच्या राज्यासाठी, JNKच्या स्टेटसाठी एक विशेष प्रावधान करायचे, म्हणजे विशेष दर्जा भेटायचा जम्मू काश्मीरच्या याच्यासाठी, जम्मू आणि काश्मीरच्या राज्यासाठी. या आर्टिकलमध्ये 370 आर्टिकलनुसार JNKला एक स्वतःचं संविधान होतं. संविधान बनवायचा राईट, अधिकार होता. आणि भारताच्या संसदेत काही कायदे त्या राज्यावर लागू होत नव्हते. आता काही जम्मू आणि काश्मीर
च्या याच्यामध्ये काही भारताचे संविधान आहे, त्याचे काही कायदे नियम लागू होत नव्हते. ओके, लक्षात ठेवा. आणि हा कायदा आर्टिकल 370 कशामुळे चर्चेस आला, तारीख लक्षात ठेवायची, 5 ऑगस्ट 2019 या रोजी भारत सरकारनं 370 हटवला आणि जम्मू काश्मीरला विशेष दर्जा हा रद्द केलेला आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला हा प्रश्न? पुढला प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी नॅशनल इमर्जन्सी कोणत्या अनुच्छेदात खाली जाहीर केली जाते? ऑप्शन क्रमांक ए 352, ऑप्शन क्रमांक बी 356, ऑप्शन क्रमांक सी 360, ऑप्शन क्रमांक डी 368. आता आन्सर काय आहे? अनुच्छेद 352. आता अनुच्छेद 352 हा काय करतो? नॅशनल इमर्जन्सी ओके. आता नॅशनल इमर्जन्सी मानल्यावर तर ही आपत्कालीन स्थितीत खालील कारणामुळे लागू केली जाते. कोणकोणत्या कारणामुळे लागू केली जाते? पहिलं कारण आहे युद्ध, दुसरं आहे बाह्य आक्रमण, म्हणजे बाह्य कुणी आक्रमण केलं त्यावेळेस, ओके, आणि नंतर सशस्त्र दंड. ओके, समजलं? यावेळी केंद्र सरकारचे अधिकार वाढतात आणि राज्य सरकारचे अधिकार कमी होतात. ज्यावेळेस नॅशनल इमर्जन्सी किंवा 352 लागती त्यावेळेस सगळे राज्य सरकार आहे त्याचे जे अधिकार आहे ते कोणाकडे प्रस्थापित होतात? ते केंद्र सरकारकडे. ओके, केंद्राकडे प्रस्थापित होतात. समजलं? आता बाकीचं 356 काय आहे? अनुच्छेद 356 हे राष्ट्रपती शासन आहे किंवा राष्ट्रपती राजवट म्हणता येईल आपल्याला. आता 360 काय आहे? आर्थिक आणीबाणी. 368 काय आहे? संविधानात दुरुस्तीची प्रक्रिया. संविधान दुरुस्ती प्रक्रिया. समजलं? आता तुम्हाला आज 4 आर्टिकल माहित होऊन गेले. काही प्रॉब्लेम नाही? चला आता पुढला प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 4, पंचशील तत्वे हे कोणत्या देशावर सोबत भारताने स्वीकारली होती? ए अमेरिका, बी पाकिस्तान, सी चीन, डी रशिया. सगळ्यांना आन्सर माहिती आहे, चीन. ऑप्शन क्रमांक सी चीन. आता पंचशील तत्व म्हणजे काय? कोणते? म्हणजे पंचशील तत्वे ही शांततामूलक किंवा शांतता प्रस्थापित करणं, जी भारत आणि चीन या दोन देशामध्ये 19 कधी स्थापन ते झाली होती, स्वीकारली होती? 1954ला. आता पंचशील तत्व म्हणजे एक 5 तत्वे. पहिलं तत्व काय सांगतं? ते एकमेकांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर केला जाईल. तो चायना करत नाहीये सध्या. दुसरा आहे एकमेकांमध्ये आक्रमण न करणे. ओके. तिसरा आहे
एकमेकांच्या अंतर्गत कामकाजात हस्तक्षेप न घालणे. तिसरा हस्तक्षेप. चौथा आहे समानता आणि परस्पर लाभ. हा आदर करणे. राहू द्या, हा पाचवा वरती घेऊ. पाचवा काय आहे? शांततामय आणि सहअस्तित्व. शांतता. आता ही तत्वे कोणी कोणी साईन केली होती? आपले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, म्हणजे चाचा नेहरू. आणि चायनाचं कोण होते? चाऊ एन लाई. कोण होते? चाऊ एन लाई. लक्षात ठेवा. ओके, समजला? पुढला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5. भारतात संसदेत सदस्यांना वेतन कोण ठरवतं? ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती, ऑप्शन क्रमांक बी संसद, ऑप्शन क्रमांक सी पंतप्रधान, ऑप्शन क्रमांक डी सर्वोच्च न्यायालय. काय उत्तर आहे? ऑप्शन क्रमांक बी संसद. समजला? पुढचा प्रश्न बोलायचं. बागेश्वरी युद्धभूमी कोणत्या स्वातंत्र्य सेनाशी संबंधित आहे? चापेकर बंधू, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि झाशीची राणी. आता याच्यात दोन ऑप्शन एकच आलेले. राणी लक्ष्मीबाई हीच झाशीची राणी होती आणि झाशीची राणी हीच राणी लक्ष्मीबाई होती. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी अँड डी बरोबर आहे. आता बागेश्वरी युद्धाची राणी लक्ष्मीबाई यांचे संबंधित आहे. ते युद्ध 1857च्या काळात. कधीच्या काळात लढलं? 1857च्या काळात लढलं गेलं. बागेश्वर युद्ध हे ब्रिटिश फौजेविरुद्ध, झाशी आणि वर्सेस कोण? ब्रिटिश. लढवले गेले. त्यामध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आपल्याला बघायला भेटतो. आणि याच्यात तात्या टोपे पण होते. तात्या टोपे हा ऑप्शन का नाही? याचं तात्या टोपेचा ऑप्शन मी तुम्हाला का सांगतो की तात्या टोपे हे एक राणी लक्ष्मीबाईचे सल्लागार होते किंवा सहकारी होते. त्यामुळे आन्सर काय ना? राणी लक्ष्मीबाई आणि झाशीची राणी. ओके. प्रश्न क्रमांक 7. अंडर रूट 144 प्लस 81 इक्वल टू किती? आता ऑप्शन क्रमांक ए 15, ऑप्शन क्रमांक बी 17, ऑप्शन क्रमांक सी 13, ऑप्शन एकदम साधं सोपं करायचं. आपले रूट सगळ्यांचे पार्ट आहे 30 पर्यंत. 144 प्लस 81. 144चा कोण आहे? 144 प्लस 81 किती होता? 81. 8 1 5, 12 हातच्या आला 1, 225. 225चा स्क्वेअर रूट काय आहे? 15. ओके, आन्सर क्रमांक ए बरोबर. ओके, ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 8. एका संख्येचे 60% म्हणजे 90 असेल. किती? 60% म्हणजे 90 असेल तर 25% घ्या. कारण त्यांनी 60% इक्वल टू 90 असेल तर 25% इक्वल टू एक्स म्हणजे काय असेल? ओके. ऑप्शन क्रमांक आहे 37.5, बी 40, सी 45, डी 50. तर आपल्याला अगोदर 100% काढावं लागेल. 100% म्हणजे आता हे 60%.
तर आपल्याला 100% काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल, 90 जेवढं आहे भागिले गुणिले 100 भागिले 60, म्हणजे याला इक्वल टू इकडे केलं. म्हणजे तो फॉर्म्युला काय होता अगोदर, पर्सेंटेज इक्वल टू टक्केवारी काढायची असेल तर टक्केवारी इंटू जेवढं काय टक्केवारी आहे 90 डिवाइड बाय 100 असं होतं. ते आपल्याला काय करावं लागलं, तो इकडे गेला 60% झाला इकडं, म्हणजे त्याचं कसं आलं 60% म्हणजे 60 100 इक्वल टू 90. त्यांनी काय केलं 90 गुणिले 100 भागिले 60, हा शून्य गेला, हा शून्य गेला. ओके गेला, याला पण भाग पण जातो, 30 दुने 60 आणि 30 त्रिक 90, हा झाला 50, 5 दुने 50, 50 त्रिक 150, टोटल 100% म्हणजे किती झालं 150. ओके आता आपल्याला 25% काढायचं आहे. आता 150चे 25% आरामात आपण काढू शकतो. 25% इक्वल टू 25 भागिले 100 इंटू 150. हा शून्य कट गेला, हा शून्य कट गेला, कॅल्क्युलेशन करून किती उरतं, हा पाचा पाचा 25, 5 दुने 10, 15 दुने 30, 15 पाचे 75, 75 भागिले 5 इक्वल टू आलं काय आन्सर आलं 37.5. आहे ऑप्शन 37.5. ओके पुढचा आहे, एका वस्तूची किंमत 640 रुपये आहे तर नफा 20% मिळवण्यासाठी विक्री किंमत किती असावी. किती आहे 640 आहे, किंमत किती आहे 640 आहे. आपल्याला किती टक्का 20% नफा काढायचा आहे, तर किंमत किती राहील ते बघायचे. साधा सोप्पा आहे, जी काही किंमत असती, एक शॉर्टकट फॉर्म्युला सांगतो, जी काय किंमत असते त्याला इंटू ते करायचं 640 गुणिले 1.2, तर आन्सर येतं किती येतं आन्सर 768. ओके ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. आता दुसरी मेथड एक मॅथमॅटिक्सनुसार, सेलिंग प्राइस म्हणजे आपण जी विक्री किंमत आहे त्याला एस पी म्हणू, नंतर वस्तूची किंमत प्लस प्रॉफिट, आपल्याला सेलिंग ते आपल्याला कॉस्ट प्राइस किती आपली 640 इंटू 1 प्लस प्रॉफिट किती पाहिजे 20% पाहिजेत. ओके मग 640 इंटू याचं कॅल्क्युलेशन केलं 1.2, त्याचं उत्तर काय येणार आहे 768. ओके 768 रुपीज. प्रश्न क्रमांक 10, एका ट्रकने 4 तासात 240 किलोमीटर अंतर पार केले. किती 4 तासात. दुसऱ्या ट्रकचा वेग 10% अधिक आहे, तोच अंतर किती वेळात पार करेल. ऑप्शन आहे 3 तास 36 मिनिटं, 3 तास 3.5 तास आणि 3 तास 45 मिनिटं. पहिला ट्रक आहे त्यानं किती 240 किलोमीटर होतं, किती 4 तासात, म्हणजे त्याचा किती किलोमीटर पर हावर येईल 424 60 किलोमीटर पर हावर या स्पीडना पहिला ट्रकवाला चालत होता. आता दुसरा ट्रकवाला त्याच्यापेक्षा किती आहे 10% प्लस आहे, तर मग आपल्याला काय करावं लागेल 60 प्लस 10% ॲड करायचं आहे इंटू
इक्वल टू, आता 60 प्लस 10ला 100 टोटल 0.1 इंटू 60, ॲन्सर काय येणार आहे 60, हा 0.1 याला मल्टिपल केलं, 60 प्लस 66 किलोमीटर पर हावरना तो गाडी चालवणार आहे. तर त्याला आता 240 मिनटं गाडी चालवायची आहे. तर 240 भागिले किती 66, ॲन्सर किती येणार आहे 3.63. आता हे 63ला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, 63ला कन्वर्ट करायचं त्यासाठी काय करावं लागेल 60 ना पॉईंट इंटू 60 ना मल्टिपल, किती आलं ते 38.18 मिनिट, 38 मिनिट 18 सेकंद आलं. तर 38 मिनिट 18 सेकंद म्हणजे 3 तास, ऑप्शन काय आला 3 तास 38 मिनिट 18 सेकंद. ओके, आहे का त्याच्या जवळपास कोणता आहे ए ऑप्शन आहे, मग आपला ऑप्शन क्रमांक ए 3 तास 36 मिनिटं लागेल. ओके, प्रश्न क्रमांक 11, एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे तर त्याचा क्षेत्रफळ किती. आता तुम्हाला अर्धवर्तुळाची क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, तर किती काय अर्धवर्तुळाचा क्षेत्रफळाचा एरिया इक्वल टू 1/πr², 1/2 पाय आर काय आहे 7 इंटू 7. ओके, झालं. पायची किंमत सगळ्यांना माहिती आहे 22/7 इंटू 7, हा 7 गेला, हा 7 गेला. ओके, हा याला भाग गेला 11 राहिला, 11 7 77 सेंटीमीटर स्क्वेअर, ऑप्शन आहे ए. ओके, 12वा प्रश्न, एका कोणाचा पूरक कोन त्याच्या अर्ध्यापेक्षा 10 डिग्री जास्त आहे तर तो कोन किती अंशाचा असेल. समजा एक कोन आहे, हा एक्स आहे, हा एक कोन आहे एक्स डिग्रीवाला, हा एक्स डिग्रीवाला, हा एक सॉरी 2 मिनिट, हा एक कोन आहे तो एक्स डिग्री आहे, तर त्याचा पूरक कोन, तर पूरक कोन कसा काढायचा, पूरक कोन इक्वल टू 90 डिग्री मायनस जो काही एक्स डिग्री असेल तो. ओके, प्रश्नानुसार पूरक कोन अर्ध्या अर्धा कोन आहे, पुढे त्याच्या अर्ध्यापेक्षाही 10 डिग्री जास्त आहे, म्हणजे आपल्याला पूरक कोन काढायचा म्हणल्यावर अर्धा कोन प्लस 10. ओके, अर्धा कोन म्हणजे 1/2 प्लस 10. ओके, आता इकडे पूरक कोनचं काय आहे 90 डिग्री एक्स. आता याच्यातून कॅल्क्युलेशन करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची, तेव्हा आपल्याला अँगल भेटेल. हा अर्धा कोन आपल्याला हा पण माहित नाही, तो अर्धा कोन काय एक्स आहे, मग हा 3x बाय 2 इक्वल टू 80, आणि 80 इक्वल टू 160/3, तर कोण काय येणार आहे 53.33. नियर बाय कोणता आहे 50, ऑप्शन क्रमांक सी. जर मंडे NPOE BZ तर फ्रायडे काय. आता मंडे MONDAY
आता याला यन, थांबा आपण पेन बदलू, याला यन पी ओ ई बी झेड. आता यम नंतर यन आलाय, ओ नंतर पी आलाय, म्हणजे +1 केला त्यांनी इकडं, +1, यन नंतर ओ आला +1, डी नंतर ई आला +1, त्याच्यात प्लस बी आला, वाय नंतर झेड आला. ओके. आता फ्रायडे करायचं आहे आपल्याला. आता आपल्याला त्याच्यातला माहीत होऊन गेलं. आता फ्रायडे बघू आपण. फ्रायडेचं काय आहे, FRIDAY. एफ नंतर काय येणार आहे आपला, जी, काय येणार आहे, जी म्हणजे +1, आर मध्ये +1 करा, काय येणार आहे, आर एस, आय मध्ये +1 करा, काय येणार आहे, जे, डी मध्ये +1 करा, काय येणार आहे, ई, ए मध्ये +1 करा, काय येणार आहे, बी, आणि वाय मध्ये +1 करा, काय येणार आहे, झेड. आता असा पर्याय आहे का, काय पर्याय आला आहे, GSJEBZ, GSJEBZ, ऑप्शन क्रमांक ए, हे बरोबर आन्सर राहणार आहे आपलं. ओके, समजलं सगळ्यांना? ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. 3, 6, 11, 18, 27. तर त्याच्या पुढची क्रमानुसार आलेली संख्या कोणती? ऑप्शन आहे 36, 38, 41, 40. आता आपण त्याच्यात ते बघू. 3, नाही सॉरी 2 मिनटं, पहिल्यांदा 6 - 3 करू आपण. थांबा, 6 - 3 किती आला, 3 आला. नंतर 11 - 6 करू, किती आला, 5 आला. नंतर 18 - 11 करू, किती आला, 7 आला. 27 - 18 करा, किती आला, 9 आला. म्हणजे 5, 6, 7, प्रत्येक याच्यामध्ये एक संख्या सोडून दिलेली आहे. 4, 5 प्लस इथं एक 8 सोडून दिला, इकडे 4 सोडला, इकडे 6 सोडला, इथं 8 सोडला. त्याच्यानंतर 10 सोडायचा, 11 घ्यायचा. तर आपल्याला 27 मध्ये किती मिळावं लागेल, 11 मिळावं लागेल. 27 मध्ये जेव्हा 11 मिळवू आपण, तर त्यावेळेस उत्तर काय येणार आहे आपलं, 38. ऑप्शन क्रमांक बी हे आपला आन्सर राहणार. ओके. पुढचा प्रश्न आहे, एक व्यक्ती उत्तरेस 10 मीटर गेली, उजवीकडे वळून 15 मीटर गेली, आणि डावीकडे वळून 10 मीटर, आणि पुन्हा डावीकडे वळून 15 मीटर. ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे? चला, आता एक व्यक्ती आहे. आता ही व्यक्ती आहे, ती उत्तरेस किती गेली, 10 मीटर. तिथून उजवीकडे वळाली, उजवीकडे किती वळाली, 15 सेंटीमीटर, सॉरी 15 मीटर. नंतर परत डावीकडे वळाली, डावीकडे किती वळाली, 10 मीटर. तिथून पुन्हा डावीकडे वळाली, तर ती किती मिळाली, 15 मीटर. तर त्यांनी काय केलं, सुरुवातीच्या ठिकाणापासून तर ती किती अंतरावर आहे. सुरुवातीचं ठिकाण कोणतं आहे, हा यस, आणि हा तिचा काय आहे, एंड पॉईंट आहे. हा किती आहे, 10, आणि आपल्याला इथला किती राहणार आहे, इथला पण किती राहणार आहे, 10. आन्सर ॲडिशन करून किती येणार आहे आन्सर, 20. ऑप्शन क्रमांक ए, 20 मीटर. आता प्रश्न क्रमांक 16. संगणक हार्डवेअर आहे, तर माणूस काय आहे, त्वचा, मेंदू, आत्मा, शरीर.
ऑप्शन क्रमांक डी शरीर आहे. ओके. प्रश्न क्रमांक 17, जर 4@41, 6@45 तर 7@ किती? 4@ म्हणजे किती? त्यांनी 41 केलेलं आहे, तर किती मिळून त्याच्यात काय मल्टिप्लिकेशन किंवा ॲडिशन करावं लागेल आपल्याला? बघा, 4 + 4 आणि 5 9, काही संबंध येत नाही त्याचा. ओके, एक संबंध आहे, चला तुम्हाला सांगतो. 4चा वर्ग प्लस 5चा वर्ग, 5 5 25 आणि 16 किती आला? 41. आता हा 6चा वर्ग प्लस 3चा वर्ग, 36 प्लस 9 किती आला? 45. आता मग आपल्याला याचा काय आला? 7चा वर्ग प्लस 2चा वर्ग, 7 7 49 प्लस 4 किती झाले? 53. आन्सर क्रमांक बी आहे, बरोबर. हे आपला आन्सर आहे. समजलं? आता प्रश्न क्रमांक 18, 1 4 13 40. हा 1 आहे, 4 गुणिले 3, हा 1 गुणिले 3 केला, 3 आला, 3 + 1 हा 4 आला. आता हा पुढला काय केला? 4 गुणिले 3 केला, 12 आला, 12त 1 ॲड केला, 13 आला. परत हा 13 गुणिले 3 केला, किती आला? 39 आला, प्लस 1 करा, किती झाला? 40 झाला. समजलं? आता 40 गुणिले 3 करा, 120 होईल, प्लस 1 किती होईल? 121. आन्सर क्रमांक ए. ओके, 121 बरोबर आहे. एक गुप्त कोडमध्ये मोबाईल NQDLG तर टेबल काय आज दिलेले? तर M आणि N, हा M आहे, एमच्या खाली M आणि N मध्ये किती फरक आहे? इथं फरक लिहितो आम्ही, +1चा आहे. नंतर O आणि Q मध्ये +2चा आहे. नंतर B आणि D मध्ये M आणि N, O आणि Q, B आणि D याच्यात कितीचा आहे? +2चा आहे. I आणि L मध्ये कितीचा आहे? +3चा आहे. आणि नंतर L आणि J मध्ये कितीचा आहे? -2चा आहे. आणि शेवट J आणि Eचा मध्ये +2चा आहे. ओके, असा फरक आहे. तर आपल्याला टेबलचा फरक काढायचा. टेबल त्याच्यात किती? +1 काय येणार आहे? U येणार आहे. नंतर A मध्ये किती? +2 कोणता येणार आहे? C येणार आहे. नंतर B मध्ये किती ॲड करायचं आहे? +2. D येणार आहे. परत काय करायचं? -2 शेवटला. L मध्ये -2 केल्यावर काय येणार आहे? J येणार आहे. आणि E मध्ये पुन्हा +2 करायचा, तर काय येणार आहे? G येणार आहे. UCDJG, ऑप्शन क्रमांक डी, UCDJG टेबलचा फॉर्मॅट, टेबलचा कोड. ओके, समजलं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20, कोणता शब्द इतरांपेक्षा वेगळा आहे? रेडिओ, संगणक, पंखा, कॅलेंडर. ऑप्शन क्रमांक डी कॅलेंडर. कारण रेडिओ, संगणक, पंखा हे सगळे
विद्युत उपकरणे. कोणते उपकरणे? विद्युत. आणि कॅलेंडर हे कॅलेंडर आहे. जेवणारा या शब्दाचा प्रकार कोणता? ए. कुंदत, विभक्ती, क्रियाविशेषण आणि विशेषण. कोणतं आहे? कुंद्रत. आता कुंद्रत म्हणजे काय? जेवणारा हा कोणता शब्द आहे? जेवणाऱ्या. जेवणाऱ्या या शब्दाचा प्रकार कोणत्या धातूपासून बनला आहे? जेवणे. जेवणे या धातूपासून जेवणारा बनला आहे. तर यात नारे, हा नारे जो शब्द आहे, हा जो नारे किंवा नारा हा जो शब्द आहे, जे नारे या शब्द हा प्रत्यय वापरलेला आहे. तर हा जे प्रत्यय वापरला ते कशात मोडले जाते? कुंद्रंत मध्ये मोडले जाते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हा कुंद्रंत आहे. ओके. गोड या शब्दाचा अर्थविस्तार कोणत्या प्रकारात केला जाऊ शकतो? ऑप्शन क्रमांक ए क्रियाविशेषण, ऑप्शन क्रमांक संज्ञा म्हणून, विशेषण म्हणून, किंवा दोन्ही ए आणि सी. ऑप्शन काय आहे? दोन्ही ए आणि सी. ओके. आता आता दोन्ही क्रियाविशेषण कसं वापरलं जाईल आपलं? क्रियाविशेषण म्हणजे उदाहरण सांगतो, ती गोड बोलते. एक्झाम्पल आहे, ती गोड बोलते. म्हणजे काय झालं? एक बोलते एक क्रियाविशेषण झालं. आता दुसरं विशेषण म्हणून साखर गोड आहे, हे काय झालं? विशेषण झालं. म्हणून हे दोन त्या झाले. ओके, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. त्याचं वागणं बरंच बदललं. यात कोणता वाक्यप्रचार येतो? संयुक्त, मिश्र, साधं, गुंतागुंतीचं. त्याचं वागणं बरंच बदललंय. कोणतं वाक्य आहे? साधं वाक्य. ऑप्शन क्रमांक सी साधं वाक्य. सदैव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. ऑप्शन क्रमांक ए कधीही नाही. सदैव म्हणजे नेहमी होतं समानार्थी, आणि विरुद्धार्थी काय? कधीही नाही. आई या शब्दाचा समास कोणता? द्वंद्व, कर्मधारण्य, तत्वपुरुष आणि बहुव्रीही. ऑप्शन क्रमांक डी काय? बहुव्रीही. समजलं? अशा प्रकारे आपला पोलीस भरतीचा सर्व पेपर क्रमांक 6 संपलेला आहे. तर आपण शेवटच्या स्लाईडमध्ये एक मेसेज दिलेला आहे. तुम्ही पाणी वाचवा, झाडे वाचवा, त्यावेळेस आपली पृथ्वी पण वाचेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि लाईक करा, आणि कमेंट करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय